प्रशासनात जाऊन उत्कृष्ट काम करू इच्छिणाऱ्या माझ्या भावी अधिकाऱ्यांना नमस्कार. सर्वांचं या देशातील सर्वात मोठे गणली जाणारी ऑनलाईन प्रणालीतील अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती पुनर्ष एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्या या देशामध्ये सर्वाधिक जास्त नॉलेज प्रोव्हाइड करणारी आणि अचूक नॉलेज प्रोव्हाइड करणारी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील ही एक अनअकॅडमी आहे. या अनअकॅडमीमध्ये प्रत्येक विषयाचे स्वतंत्र तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक आहेत. मी प्राध्यापक सोमनाथ देवकर अनअकॅडमीमध्ये गणित, मराठी, बुद्धिमत्ता यासारखे इतर स्पर्धा परीक्षेतील विषय शिकवण्यासाठी सहभागी झालेलो आहे. हे विषय शिकवण्याचा मला तब्बल 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे व तसेच स्पर्धा परीक्षेमधील MPSC कंबाईन व पोलीस भरतीसाठी विशेष मार्गदर्शन करण्याचा देखील अनुभव आहे. चला तर मग आपण अशा अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती जॉईन होण्यासाठी सज्ज होऊयात. या अनअकॅडमीतील जे फीसचं स्ट्रक्चर जर सुरुवातीला आपणास समजून घ्यायचं असेल तर याच्यामध्ये एक वर्षाची फीस आणि त्याच्यामध्ये 2 इयरची फीस अशा पद्धतीनं 2 प्रकारच्या फीस आपल्याला पेड म्हणजे भरता येतील. जर 12 मंथची म्हणजे की 1 वर्षाची फीस पेड करायची असेल तर 7,000 रुपये फीस आहे. त्याच्यामध्ये 583 रुपये पर मंथ प्रमाणे फीस पेड आपणास करता येते. किंवा 24 मंथचं जर ॲडमिशन आपल्याला घ्यायचं असेल तर निश्चितपणे 7,560 रुपये फीस 315 रुपये प्रमाणे पर मंथ फीस आपणास पेड करता येते. जर तुम्हाला माझा कोड यूज करायचा असेल तर SOMNATH हा कोड यूज करू शकता. निश्चितपणे तुमचा त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होईल. चला तर मग आज आपण गणितातील एक महत्त्वाचं प्रकरण घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे. प्रकरणाचं नाव आहे गुणोत्तर व प्रमाण. आता गुणोत्तर ही एक कन्सेप्ट आहे आणि प्रमाण ही एक कन्सेप्ट आहे. गुणोत्तर कशाला म्हणतात आणि प्रमाण कशाला म्हणतात या दोन्ही गोष्टीचा आपण थोडक्यात विचार करूयात. आता गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर मी नेहमी सांगत असतो कोणत्याही 2 संख्या असतील, आधी समजून घ्या गुणोत्तर कशाला म्हणतात. 25 आणि 50 या 2 संख्या आहेत. आता या 2 संख्यांचं जर आपल्याला गुणोत्तर विचारलं असेल, गुणोत्तर काढायचं असेल तर गुणोत्तर म्हणजे मी नेहमी सांगतो गुणोत्तर म्हणजे संक्षिप्त रूप म्हणजे काय हो? म्हणजे या ज्या 2 संख्या दिलेल्या आहेत 25 आणि 50 यांचं संक्षिप्त रूप करताना या 25ला आणि 50ला कोणत्या एकाच संख्येने पूर्ण भाग जातो आणि एकाच संख्येने पूर्ण भाग जाऊन जे उत्तर येतं त्या उत्तराला त्या संख्यांचं गुणोत्तर असं म्हणतात. एक साध्या भाषेमध्ये समजेल अशा भूमिकेतून मी तुम्हाला सांगतो आहे. चला, 50ला आणि 25ला कोणत्या संख्येनं पूर्ण भाग जातो? 5ने. 5 25 आणि 5 10 50. पुन्हा याला भाग जातो 5 1 5 5 2 10 म्हणजे एकाच 2 हे या संख्यांचं काय झालं रे? या संख्यांचं गुणोत्तर झालं. म्हणून तर मी म्हटलेलं आहे गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर म्हणजे संक्षिप्त रूप. बरोबर ना? असं कुठं उल्लेख नाही गुणोत्तर म्हणजे संक्षिप्त रूप. परंतु दिलेल्या ज्या मूळच्या संख्या असतात त्या संख्यांना एका कोणत्या तरी संख्येने पूर्ण भागून जे उत्तर येतं त्या उत्तरास आपण गुणोत्तर असं म्हणायचं. ठीक आहे. आणखीन एखादं 12 आणि 15 या 2 संख्या घेतल्या, यांचा आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे तर या दोघांना एकाच संख्येने पूर्ण भाग जावा लागतो. एकाच संख्येने कोणत्या पूर्ण भाग जातो? पहा, 3 या संख्येला दोघांनाही भाग जाईल. 3 चौक 12 आणि 3 5 15 म्हणजे हे या 2 संख्यांचं काय झालं? 4 5 हे गुणोत्तर झालं. आता गुणोत्तर कळालं. गुणोत्तर म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, दिलेल्या मूळच्या संख्यांचं संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप म्हणजे काय? दिलेल्या मूळच्या संख्येला एकाच संख्येने टोटल दिलेल्या सर्व संख्यांना भाग घालवावा लागतो. भाग घालून जे उत्तर येतं म्हणजे ज्या संख्यांचा भाग बसतो त्याला आपण गुणोत्तर असं म्हणतो. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, याच्यामध्ये दुसरा एक घटक दिलेला आहे ते म्हणजे की प्रमाण. आता प्रमाण कशाला म्हणतात? प्रमाण म्हणजे ज्या मूळच्या संख्यांचं जे गुणोत्तर आलेलं असतं ते गुणोत्तर जर समान आलेलं असेल तर त्या समानतेला आपण प्रमाण असं म्हणावं. उदाहरणार्थ इथं 12 आणि 14
या दोन संख्या घेतलेल्या आहेत आणि पुढे 2 आणि 7 या संख्या घेतलेल्या आहेत. आता या संख्या प्रमाणात आहेत की नाही हे ओळखण्यासाठी मी काय सांगितलं, आता या दोन संख्यांचा विचार केला तर या दोन संख्यांचे गुणोत्तर किती येतं, 12/14 बरोबर. सहावी दोन्ही 12 आणि भाग जात नाहीये त्यांना 6, त्याला भाग पूर्णपणे जाण्यासाठी 2नेच आपल्याला भागावं लागेल. ठीक आहे, चला तर मग 2×12 आणि 2×7=14. याचं उत्तर किती आलं या दोन संख्यांचं, 12 आणि 14चं 6/7 बरोबर. हे 2/7. आता 6 या पहिल्या संख्येची किंमत 6/7 आलेली आहे आणि दुसऱ्याची 2/7 आलेली आहे. मग मला सांगा 6/7 आणि 2/7 हे प्रमाणात आहेत का हो? नाही, किमती वेगवेगळ्या आहेत. म्हणून त्याला प्रमाण म्हणजे काय, गुणोत्तराच्या समानतेला आपण काय म्हणतो, गुणोत्तराच्या समानतेला आपण प्रमाण म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ 12 आणि 15 याचं किती भाग आपण घालवला, 3×4=12 आणि 3×5=15 बरोबर ना. नंतर पुढे 2×8 आणि 2×5=10 म्हणजे की या दोन एक संख्या घेतल्या, 2×8 आणि 2×5=10. आता मला सांगा 12 नंतर 15 पुढे 8 आणि पुढे 10 या संख्या आता प्रमाणात आहेत असं म्हणता येईल का, कारण या पहिल्या दोन संख्यांचं गुणोत्तर काढलं 12/15 काय उत्तर आलं रे, 3×12 3×5=15. नंतर पुढे या दोन संख्यांचे गुणोत्तर काढलं 8/10चं काय उत्तर येतं पहा, 2×8 2×5=10. इथंही उत्तर 4/5 आलेलं आहे, इथंही उत्तर 4/5 आलेलं आहे. म्हणून या संख्यांना आपण प्रमाणात आहेत असं म्हणू शकतो. गुणोत्तराच्या संख्यांच्या संक्षिप्त रूपाला गुणोत्तर असं म्हणतात आणि गुणोत्तराच्या समानतेला आपण प्रमाण असं म्हणावं. या गोष्टी जरा थोड्याशा व्यवस्थित लक्षात ठेवा. आता गणितामध्ये विशेष म्हणजे गणित शिकत असताना जर त्याच्या काही संख्यांच्या काही गोष्टीच्या व्याख्या आपल्याला माहिती असतील तर निश्चितपणे त्याचा फायदा गणितातील काही प्रश्नांची उत्तरं सोडवत असताना नक्कीच होतो. त्यामुळे इथं गुणोत्तर आणि प्रमाण या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी व्यवस्थित आपल्याला समजल्या असतील. गुणोत्तर म्हणजे मी पुन्हा सांगतो, गुणोत्तर म्हणजे साध्या भाषेत लक्षात ठेवा, तुम्हाला कुठंच हे पाहायला मिळणार नाही. गुणोत्तर म्हणजे मी सांगतो की संक्षिप्त रूप, दोन संख्यांचं संक्षिप्त रूप किंवा 2 पेक्षा जास्त संख्या दिलेल्या असतील त्यांच्या संक्षिप्त रूपाला गुणोत्तर असं म्हणा बरोबर ना. उदाहरणार्थ 8 12 15 या संख्या घेतलेल्या आहेत, मग यांचं संक्षिप्त रूप आपण करू. संक्षिप्त रूप करत असताना या तिन्ही संख्यांना एकाच संख्येने पूर्ण भाग जावा लागतो. मग मला सांगा 8ला 12ला आणि 15ला एकाच कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो का हो, जात नाही. 8ला आणि 12ला एका संख्येने पूर्ण भाग जातो किंवा 12ला आणि 15ला एका संख्येने पूर्ण भाग जातो, पण तिघांनाही जर भागायचं म्हटलं तर एकाच संख्येने पूर्ण भाग जात नाहीत. म्हणून या संख्यांचं गुणोत्तर आहे तेच, म्हणजे की याचं गुणोत्तर काय म्हणता येईल, 8 12 15 हे यांचं गुणोत्तर झालं. आता या 8 ऐवजी मी जर इथं 4 घेतलं, 4 12 आणि 15 या 3 संख्या घेतल्या. आता या 3 संख्यांचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. ठीक आहे, मग भाग संक्षिप्त रूप होतंय, भाग 4 ने जातो का, 4 1 4 4 3 12, पण या 15ला 4 ने भाग पूर्ण जात नाही. गुणोत्तर काढताना प्रश्नात दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जावा लागतो. इथं फक्त आता या दोघांनाच भाग गेलेला आहे, म्हणून या दिलेल्या संख्यांचं देखील 4 12 15 हेच गुणोत्तर आपल्याला मानावं लागेल. किंवा इथं 12 15 आणि 18 या संख्या घेतलेल्या आहेत. आता याचं गुणोत्तर काढायचंय, मग इथं भाग 3×12 3×5=15 3×6=18. बघा बरं, इथं या तिन्ही संख्यांना पूर्णपणे भाग गेलेला आहे, कुणी एका संख्येने 3 ने, आणि उत्तर काय आलं 4 5 6 12 15 18 या संख्यांचं गुणोत्तर 4 5 6 हे मिळालं. जर दिलेल्या मूळच्या संख्येचं संक्षिप्त रूप होत नसेल तर आहे तसंच त्या संख्या ठेवा, त्यालाच गुणोत्तर म्हणा. जर संक्षिप्त रूप होत असेल तर संक्षिप्त रूप झाल्यानंतर जे उत्तर येतं त्याला आपण गुणोत्तर असं म्हणतो. आणि प्रमाण म्हणजे ते गुणोत्तर हे कसं असायला पाहिजे, गुणोत्तर हे समान असायला पाहिजे. गुणोत्तराच्या समानतेलाच आपण काय म्हणतो म्हणून सांगितलं, प्रमाण. ठीक आहे, गुणोत्तर व प्रमाण ही कन्सेप्ट आपल्याला निश्चितपणे समजली असेल असं गृहीत धरून मी पुढे मार्गक्रमण करतो.
ठीक आहे, या ठिकाणी आपण गुणोत्तर व प्रमाण याची काही वैशिष्ट्ये, काही गुणधर्म मी या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवरती सादर केलेले आहेत. आता पहिला जो वैशिष्ट्य आहे किंवा गुणधर्म आहे तो काय सांगतो पहा, एक राशी ही दुसरीच्या कितीपट आहे किंवा किती भाग आहे हे दर्शवणाऱ्या परिणामास आपण काय म्हणतो, गुणोत्तर म्हणतो. एक राशी दुसऱ्या राशीच्या किती पट आहे किंवा ती किती भाग आहे हे दर्शवणाऱ्या परिणामास आपण गुणोत्तर असं म्हणतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, गुणोत्तराची व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाणार नाही किंवा प्रमाणाची व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाणार नाही, पण हे एक प्रकरण गुणोत्तर व प्रमाण जे आहे याचं टायटल गुणोत्तर व प्रमाण आहे. तर गुणोत्तर आणि प्रमाण कशाला म्हणतो हे जरा थोडं समजून घेणं आपणास गरजेचं आहे. त्यासाठी मी एक साध्या भाषेमध्ये, कुठं असा उल्लेख केला नाही की मूळच्या संख्येच्या संक्षिप्त रूपास गुणोत्तर असं म्हणतात, पण त्यासच गुणोत्तर म्हणतात, हे वैयक्तिक मी माझ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सुरुवातीलाच तुम्हाला गुणोत्तर व प्रमाण समजलेलं आहे, तरी देखील गणितीय भाषेमध्ये मी काही वैशिष्ट्ये इथं घेतलेली आहेत. दुसरं आहे ए चे बी सी गुणोत्तर हे एस बी लिहिले जाते. म्हणजे काय, उदाहरणार्थ 4/5 हे गुणोत्तर कसं लिहिलं जातं, 4/5 अशा पद्धतीनं. म्हणजे ए छेद बी हे जर गुणोत्तरात तुम्हाला दाखवायचं असेल तर ए बी या स्वरूपात, एस बी या स्वरूपात आपल्याला लिहिता येतं. आता गुणोत्तराचं चिन्ह काय रे, असे दोन टिंब एकाखाली एक दिले जातात, हे गुणोत्तराचं चिन्ह आहे. हे चिन्ह कशाचं आहे, गुणोत्तराचं आहे. म्हणून 4/5 हे जर गुणोत्तरीय स्वरूपामध्ये लिहायचं असेल तर 4 त्याच्या पुढे हे गुणोत्तराचे दोन टिंब म्हणजे चिन्ह आणि त्याच्यासमोर 5 हे कशाचं चिन्ह झालं, म्हणजे ही संख्या गुणोत्तरीय भाषेमध्ये आपण इथं लिहिली. ठीक आहे. तिसरं वैशिष्ट्य पाहू आपण, शतमान म्हणजे शेकडा, शतमान म्हणजे 100 सुद्धा एक प्रकारचे गुणोत्तरच आहे. यामध्ये दुसरे पद नेहमी 100 असते, जसे की 30%. आता 30% म्हणजे आपल्याला माहिती, टक्के म्हणजे किती, 100. किंवा शेकडा म्हणजे किती हो, शेकडा म्हणजे 100च, बरोबर ना. मग आता या ठिकाणी 30% दिलेलं आहे, 30%. आता याच्यातलं दुसरं पद कोणतं आहे, दुसरी संख्या कोणती आहे तर टक्के. पहिली 100 30 आणि ही टक्के म्हणजे किती, 100, बरोबर ना. म्हणजे इथं 0 कॅन्सल झालं. गुणोत्तरीय भाषेमध्ये 3×10 हे असं आपल्याला लिहावं लागेल. म्हणून इथं मी हा शब्द प्रयोग केलेला आहे. शतमान म्हणजे टक्के, हे टक्के सुद्धा एक प्रकारचे कसे असते, गुणोत्तरच असते. मग इथं मी लिहून दाखवलेले तुम्हाला 30% म्हणजे 30/100 संक्षिप्त रूप केलं, त्याचं 0 कटले, 3 आणि छेदात 10 शिल्लक राहिलं, 3×10 हे त्या संख्येचं काय झालं, गुणोत्तर झालं. ठीक आहे. पुढे चला, गुणोत्तर म्हणजे तुलना केली जाते. याचाच अर्थ असा की याला एकक नसते. गुणोत्तराला निश्चित एकक नसतं, हे मात्र सत्य आहे. परंतु गुणोत्तर म्हणजे काय केलेले असते, तुलना. या ठिकाणी 5/6, आता 5ची व्हॅल्यू आणि 6ची व्हॅल्यू ही वेगवेगळी आहे. मग याचं 5/6 असं आपण प्रमाण लिहिलं, यांच्या किमती वेगळ्या आहेत, या दोघांची तुलना केलेली आहे. याची व्हॅल्यू 5 आणि याची व्हॅल्यू 6 आहे. म्हणजे गुणोत्तर म्हणजे एक प्रकारची तुलना असं देखील म्हणायला हरकत नाहीये. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा वैशिष्ट्य, जर वेगवेगळ्या राशीत असलेले गुणोत्तर काढायचे असेल तर त्याचे एकक समान करून गुणोत्तर काढावे लागते. हे गुणोत्तर व प्रमाण या घटकामध्ये या गुणोत्तर व प्रमाणाची काही वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, गुणोत्तर व प्रमाण, गुणोत्तर म्हणजे मूळच्या संख्यांचं संक्षिप्त रूप, प्रमाण म्हणजे जे संक्षिप्त रूप करून आलेलं उत्तर असतं ते उत्तर हे समान असायला पाहिजे, त्या समानतेलाच प्रमाण असं म्हणतात. बस, याच्या व्यतिरिक्त डोक्यात काहीच ठेवू नका. जर मी जे तुम्हाला वैशिष्ट्ये वगैरे सांगितलेले असतील, लक्षात राहिलेले असतील तर निश्चितपणे ठेवा, नसतील तरीही विचार करू नका. कारण प्रश्न या घटकामध्ये जे वेगवेगळ्या स्वरूपाचे विचारलेले आहेत ते प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणं हे अपेक्षित असतं. स्पर्धा परीक्षेमध्ये गुणोत्तर म्हणजे काय किंवा प्रमाण म्हणजे काय हे कधीच विचारलं जात नाही. म्हणून तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये सांगितलं, गुणोत्तर म्हणजे मूळच्या संख्यांचं संक्षिप्त रूप, प्रमाण म्हणजे संक्षिप्त रूप करून आलेलं उत्तर जी असतात ती जर समान आलेले असतील तर त्या समानतेला काय म्हणतात, प्रमाण असं म्हणतात. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा.
ठीक आहे, या प्रकारावरती कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात याच्याकडे आपण मार्गक्रमण करणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे गुणोत्तर व प्रमाण हे जे प्रकरण आहे ते साधारणतः पोलीस भरती पासून ते MPSC UPSC या क्वेश्चन या परीक्षाच्या दरम्यान येणाऱ्या ज्या टोटल परीक्षा असतात या परीक्षांमध्ये बहुतांश वेळेस या प्रकरणावरती काय विचारलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून हे प्रकरण आपल्याला व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. या प्रकरणाचा विस्तार जरा थोडा मोठा आहे, त्यामुळे या प्रकरणाचे आपण 2 विभाग केलेले आहेत. म्हणजे आजच्या सत्रामध्ये आपण काही निम्मे प्रश्न अभ्यासणार आहोत आणि पुढच्या सत्रामध्ये निम्मे प्रश्न अभ्यासणार आहोत. अशा पद्धतीनं आजच्या या पहिल्या सत्रामध्ये गुणोत्तर व प्रमाणामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत. घ्या प्रश्न पहिला. ठीक आहे, प्रश्न पहिला कोणता आहे, नीट प्रश्न वाचायचा. स्पर्धा परीक्षेमध्ये गडबड गोंधळ करून जमत नाहीये. तुमची मेंटॅलिटी, तुमचे विचार, तुमची स्थिरता ज्याला आपण म्हणतो, तुमचे विचार करण्याची ताकद जी म्हणतो, ज्याला आपण एकाग्रता म्हणतो, ती स्थिर असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही गोंधळ घाई गडबड जर करत बसाल तर तुमचे तो क्वेश्चन पेपर सोडवताना गोंधळ निर्माण होतो आणि क्वेश्चन पेपर तुमचा पूर्ण सुटत नाहीये, कन्फ्यूज होतात. त्यामुळं एकाग्रतेनं प्रत्येक व्यवस्थित प्रश्न वाचूनच सोडवणं गरजेचं आहे, विशेषतः गणित. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये प्रश्न पहिला असा आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्या या प्रमाणात आहेत. आता प्रमाण म्हणजे मी काय सांगितलं रे तुम्हाला, प्रमाण म्हणजे कशाच्या समानतेला प्रमाण असं म्हणतो आपण, गुणोत्तराच्या समानतेला आपण काय म्हणतो, प्रमाण म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, गुणोत्तराच्या समानतेला प्रमाण असं म्हणतो. आता बघा, याच्यामध्ये पहिला जो पर्याय आहे 2, 4. ठीक आहे, याचं 2/4 अशी मांडणी केली. पुढे हे 8, 6, 16. ठीक आहे, यांचं संक्षिप्त रूप करा बरं. b1b b2 4. याचं उत्तर किती आलं, 2/1/2. याचं उत्तर किती येतं रे, 8×1 8 8×2 16. याचं पण उत्तर 1 आलं. म्हणजे गुणोत्तराचं संक्षिप्त रूप केलं, संक्षिप्त रूप 1/2 1/2 आलं. कसं आलं रे, समान आलं. म्हणून या संख्याला आपण कसल्या संख्या म्हणावं, प्रमाणात येणाऱ्या संख्या. म्हणजे पर्याय क्रमांक किती, उत्तर 1. आता ठीक आहे, दुसरा पर्याय उत्तर आहे का पहा तुम्ही जरा, 3/5. उत्तर संक्षिप्त रूप करू, 3×1 3 आणि 5×1 3 न भाग जात नाहीये, म्हणून 3 ला आणि 3/5 ला कोणत्याच एका संख्येने पूर्ण भाग जात नाही. म्हणून या 3/5चं गुणोत्तर 3/5च येतं या दोघांचं. पुढे 7/9 दिलेलं आहे. 7/9 ला पण दुसऱ्या कोणत्या एका संख्येने भाग जात नाही, म्हणजे याचंही उत्तर 7/9च येतं. मग मला सांगा, गुणोत्तराचं संक्षिप्त रूप केलं आपण, संख्यांचं संक्षिप्त रूप केलं, उत्तर 3/5चं 3/5च मिळालं, 7/9चं 7/9च मिळालं. हे समान आहे का हो, हे समान नाही. म्हणून या संख्या प्रमाणात येत नाहीत. जसं की पुन्हा एकदा सांगतो, पहिला जो पर्याय आहे 2/4, याचं संक्षिप्त रूप b1b b2 4 असं आलं. त्याच्या पुढची जोडीदार 8/16 आहे, 8/16 8×1 8 8×2 16. जे उत्तर आलं ते उत्तर कसं आहे, समान आहे. म्हणून याला कसं म्हणावं, या संख्यांना कसल्या संख्या म्हणावं, प्रमाणात येणाऱ्या संख्या म्हणावं. बरोबर ना रे, कळलं का तुम्हाला. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक किती उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. का, त्या संख्यांचं मी संक्षिप्त रूप केलं, संक्षिप्त रूप करून जे उत्तर मिळालं ती उत्तरं बरोबर 1/2 आणि 1/2च मिळाले. म्हणजे गुणोत्तराचं संक्षिप्त रूप हे समान आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 मधील संख्यांचं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर काय आहे, पुढीलपैकी संख्या कशी आहे, ती प्रमाणात येणारी आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. पुढचा दुसरा जो प्रश्न आहे पहा, 50 ग्रॅमचे किती ग्रॅम, 50 ग्रॅमचे 200 ग्रॅमचे असणारे प्रमाण विचारलेलं आहे. बरोबर ना, प्रमाण विचारलेलं आहे, गुणोत्तर विचारलेलं आहे. बरोबर. आता याच्यामध्ये गुणोत्तर व प्रमाणामध्ये एककाला विशेष लक्ष द्यावं लागतं. पहा, जर एकक समान नसतील
तर एकक तुम्हाला समान करून घ्यावे लागतील. पण या दिलेल्या प्रश्नामध्ये ग्रॅम ही समान एकक आहेत, म्हणून याच्यामध्ये जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मग गुणोत्तर काढत असताना कशाचं 50 ग्रॅमचे आणि 200 ग्रॅमचे आपल्याला प्रमाण विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये ज्याचा शब्दप्रयोग अगोदर केलेला आहे 50 ग्रॅमचा ते अंशात लिहा, ज्याचा शब्दप्रयोग ज्या संख्येचा नंतर केलेला आहे ते छेदात लिहा. क्रिया करा, बघा काय उत्तर येतं ते. 0 0 कटले, 5 1 5 आणि 5 चोक 20 म्हणजेच प्रमाण किती आलं रे? 1:4. उत्तर 50 1 50 50 चोक 100 यांचं प्रमाण या ठिकाणी खऱ्या अर्थानं 1:4 येतं आहे. पण या ठिकाणी 1:4 दिलेलं नाही, तर या ठिकाणी त्यांनी 5:20 दिलेलं आहे. मग 5:20चं संक्षिप्त रूप होत आहे 5 1 5 आणि 5 चोक 20 म्हणजे 1/4. 1/4 उत्तर बरोबर आलं. पहा, त्या ठिकाणी 1/4 उत्तर देण्याऐवजी त्यांनी 5/20 दिलेलं आहे. जे गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे 5/20 त्याचं जर संक्षिप्त रूप होत असेल तर ते संक्षिप्त रूप करून घ्यावं लागतं. जसं की 5/20चं मी संक्षिप्त रूप करून घेतलं, मग 5/20चं संक्षिप्त रूप देखील किती आलं? या मूळच्या संख्या एवढं, 1/4 एवढं. म्हणून प्रश्नाचं उत्तर इथं खरं तर 1/4 असायला पाहिजे होतं, किंवा 5/20 दिलेलं आहे त्याचं संक्षिप्त रूप केलं 1/4च आलं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आहे 30 सेकंदाचे 3 मिनिटाशी प्रमाण काढायचं आहे. आता याच्यामध्ये 30 सेकंदाचं 3 मिनिटाशी असणारं गुणोत्तर आपल्याला काढायचे. कसलं प्रमाण काढायचे? गुणोत्तर प्रमाण काढायचं आहे. आता मला सांगा, इथं एकक 30 सेकंद आहेत आणि 30 मिनिटे आहेत. सेकंद आणि मिनिटे ही एकक वेगवेगळी आहेत. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की एकक मित्रांनो समान करून घ्यावे लागतात. आता सुरुवातीच्या याच्यामध्ये 30 सेकंद दिलेले आहेत आणि नंतर पुन्हा 30 मिनिटे दिलेले आहेत. ते प्रमाणात काढायचे असतील तेव्हा एकक समान करून घ्यावे लागतात. एकतर सेकंदाचं रूपांतर तुम्हाला मिनिटामध्ये करावं लागेल, किंवा मिनिटाचं रूपांतर तुम्हाला सेकंदामध्ये करावं लागेल. मी नेहमी सांगत असतो, मोठ्या एककाचं रूपांतर लहान एककामध्ये करणं सोपं असतं, किंवा मोठ्या एककाचं रूपांतर लहान एककामध्ये करून घ्यावं. आता याच्यामध्ये मिनिटाचं रूपांतर आपण सेकंदामध्ये करून घेऊ, म्हणजे एकक समान झाल्यानंतर आपल्याला प्रमाण काढता येईल. मग सुरुवातीला गुणोत्तर काढताना ज्या संख्येचा शब्दप्रयोग अगोदर केलेला आहे तिला अंशामध्ये लिहावं लागतं. 30 हे काय आहेत? 30 काय आहे? तो 30 सेकंद आहेत. 30 काय आहेत? 30 सेकंद आहेत, म्हणून 30 हे सेकंद. छेद, आता 3 हे काय येतो? मिनिटे. पण 3 मिनिटाचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करावं लागेल? 3 मिनिटाचं रूपांतर आपल्याला सेकंदामध्ये करावं लागेल. मग मला सांगा, 3 मिनिटे, 1 मिनिट हा किती सेकंदाचा असतो? 60 सेकंदाचा असतो. तसं 3 मिनिटे म्हणजे किती सेकंद रे? 60 गुणिले 3 बरोबर 180 सेकंद. मग या ठिकाणी छेदामध्ये 3 मिनिटाऐवजी 180 सेकंद मी लिहिलं. ठीक आहे, क्रिया करूयात आपण. 0 0 कटले, 3 1 3 आणि 3 सख 18. उत्तर किती आलं रे? 1/6 म्हणजेच 1/6 हे त्याचं काय झालं? प्रमाण झालं. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर हो? पर्याय क्रमांक 2 उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, एकक ही गणितामध्ये विविध प्रकरणामध्ये परिमाणामध्ये विचारले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला एकक समान करून घ्यावे लागतात. आता हे प्रश्न तुम्हाला काळकाम वेगामध्ये पण तास, मिनिटे, सेकंद त्याच्यामध्ये देखील एकक समान करून घेण्याचा संदर्भ येतो. किंवा जी परिमाणं आहेत, परिमाण मोजमाप, किलो, हेक्टो, डेका, लिटर, मीटर, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली याची देखील तुम्हाला एकक समान करून घ्यावे लागतात. एक आपण लेक्चर खास परिमाणावरतीच घेऊयात, एकक समान कशी करायची आणि कोणत्या एककाचं रूपांतर दुसऱ्या एककात करताना काय क्रिया कराव्या लागतात ती एकक आपण एक स्पेशल लेक्चर आपण त्याच्यावरतीच घेऊयात. तर ठीक आहे, इथं तुम्हाला सेकंद 30 दिलेली होती आणि मिनिटे 3 दिलेली होती. त्यांचं तुम्हाला प्रमाण काढायला सांगितलेलं होतं. मग मी मिनिटाचं रूपांतर कशामध्ये करून घेतलं? सेकंदामध्ये, म्हणजे एकक समान करून घेतली. मग अंशात जे सांगितलेलं आहे ते अंशात लिहिलं अगोदर,
30 सेकंद सुरुवातीला शब्द प्रयोग होता म्हणून 30 अंशात लिहिलं आणि नंतर 3 मिनिटे म्हणजे 180 सेकंद यांचं आपण प्रमाण काढलं. 3 × 3 3 × 18 म्हणजेच 1/6 हे प्रमाण तुमचं आलं. पर्याय क्रमांक किती उत्तर 2. एककाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि एकक समान करून घ्या तरच तुमच्या प्रश्नाची उत्तरं बरोबर येतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. चौथा प्रश्न आहे की संख्या दिलेल्यात पहा 2 3 4 या संख्यांचे कसलं पद काढायचंय चतुर्थ पद. आता या संख्यामध्ये चतुर्थ पद काढत असताना या संख्या या प्रमाणात दिलेल्या असतात पहा. मग याच्यामध्ये असं सांगितलंय पहिली संख्या 2, दुसरी संख्या 3, तिसरी संख्या 4 तर चौथी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. मग चौथी संख्या काढायची असेल, चौथ्या ठिकाणची चौथ्या स्थानावरची संख्या काढायची असेल, चौथी संख्या काढायची असेल तर त्याचं एक सूत्र त्याला आपण चतुर्थ प्रमाणपद असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण चतुर्थ प्रमाणपद असं म्हणतो. चतुर्थ प्रमाणपद. मग चतुर्थ प्रमाणपदाचं फॉर्म्युला आहे कोणता मधल्या संख्यांचा गुणाकार बरोबर अंत्य संख्यांचा गुणाकार. म्हणजे काय रे चतुर्थ प्रमाणपद म्हणजे चौथी. जसं की आताच्या प्रश्नामध्ये चतुर्थ पद काढा म्हणजे चौथी संख्या काढा सांगितलेलं आहे. मग असे चतुर्थ प्रमाणपद काढत असताना त्याचा फॉर्म्युला आहे मधल्या ज्या दोन संख्या आहेत मधल्या संख्या. आता चतुर्थ म्हणजे चौथी संख्या माहित नाही मी इथं प्रश्न चिन्ह दिलेलं आहे इथलं उत्तर काढायचंय. मग फॉर्म्युला काय सांगतो मधल्या संख्यांचा गुणाकार. मग मधल्या संख्या कोणत्या तो मधल्या संख्या या 3 आणि 4 म्हणून मधल्या संख्यांचा गुणाकार केला बरोबर अंत्य संख्यांचा गुणाकार. अंत्य म्हणजे कोणत्या शेवटच्या पहिली आणि शेवटची. पहिली संख्या 2 आहे शेवटची संख्या आपण प्रश्नचिन्ह माहित नाही चौथी संख्या म्हणून 2 गुणिले इथं प्रश्नचिन्ह दिला म्हणजे चौथी संख्या ही आहे. क्रिया करूयात 3 गुणिले 4 हे गुणाकारातलं 2 इकडे कुठे येईल भागाकारात बरोबर कोण शिल्लक रे तुमचा प्रश्नचिन्ह म्हणजे कितव्या क्रमांकाची संख्या चौथ्या क्रमांकाची संख्या बे दोन्ही 4 दोघांचा गुणाकार केला 3 गुणिले 2 बरोबर किती आलं 6 म्हणजे चौथी संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपण किती उत्तर घेतलं 6 म्हणजे उत्तर किती आलं 6. पर्याय क्रमांक किती उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. चतुर्थ प्रमाणपद काढायचं असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मधल्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर अंत्य संख्यांचा गुणाकार. अंत्य म्हणजे शेवटच्या पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार. या फॉर्म्युल्यामध्ये चतुर्थ पद म्हणजे की चौथी संख्या याचं उत्तर आपल्याला निश्चितपणे काढता येतं. किंवा डायरेक्ट प्रश्न सोडवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा या चौथी संख्या काढायची या ठिकाणची तर डायरेक्ट मधल्या दोन संख्यांचा गुणाकार करा. किती 3 चौक किती आलं 12 आणि नंतर शेवटच्या या दोन संख्यांचा गुणाकार करा. शेवटची संख्या कोणती पहिली संख्या 2 आणि शेवटची संख्या प्रश्नचिन्ह माहित नाही तिथली तर संख्या काढायची. मग हे 2 कुठं जाईल रे गुणाकारातलं हे जे 2 आहे बरोबर चिन्हाच्या डावीकडे भागाकारात जाईल बरोबर प्रश्नचिन्ह शिल्लक बे 12 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोण आलं 6 म्हणजे चौथी संख्या कोणती हो 6. अशा पद्धतीनं चतुर्थ प्रमाणपद काढलं जातं. ठीक आहे चला पुढचा प्रश्न आपण पाहू. पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक 5 आहे. प्रश्न काय सांगितला बघा खालीलपैकी कोणत्या संख्या प्रमाणात आहेत. आता प्रमाण म्हणजे काय मी हे सांगितलं होतं तुम्हाला. प्रमाण म्हणजे की त्या संख्यांचं गुणोत्तर केल्यानंतर म्हणजे की त्या संख्यांचं संक्षिप्त रूप केल्यानंतर आलेलं जे उत्तर आहे ते समान आलं असेल तर त्याला आपण प्रमाण असं म्हणावं. आता याच्यामध्ये पहिला पर्याय आहे पहिल्या दोन संख्या प्रमाणात आहेत का आणि नंतर या तिन्ही बी संख्या प्रमाणात आहेत का जरा थोडा विचार करूयात. 4 आणि 8 याचा विचार केला तर 4 आणि 8 या दोन संख्यांचं उत्तर किती येतं संक्षिप्त रूप 4 1 4 4 2 8. किंवा 8 आणि 12 या दोन संख्यांचा विचार करू 8/12 उत्तर किती येतं पहा 4 2 8 आणि 4 3 12. मला सांगा याचं उत्तर किती आलं रे 1/2. याचं उत्तर किती आलं 2/3. या संख्या समान आहे का उत्तर समान नाही म्हणून हे प्रमाणात येत नाही. ठीक आहे दुसरा पर्याय आपण जर पाहिला 4/8 दुसरा पर्याय क्रमांक याचं संक्षिप्त रूप करा 4 1 4 4 2 8 या दोघांचं संक्षिप्त रूप केलं उत्तर 1/2 मिळालं.
किंवा आता या दोन संख्यांचं संक्षिप्त रूप करा, त्याच्या पुढच्या प्रमाणात आहेत की नाही आपण पाहतो. 8/16. मग 8 1 8, 8 2 16. किती आलं उत्तर? 1/2, 1/2. म्हणून या संख्या जर गुणोत्तर काढलं तर त्यांची दोघांचीही उत्तरं 1/2, 1/2 कशी येतात? समान येतात. म्हणून याला आपण काय म्हणतो? या संख्या प्रमाणात आहेत. आता याच्यामध्ये तिसरा पर्याय जर आपण घेतला तर पहा 5/10. उत्तर किती येतं? 5 1 5, 5 2 10. किंवा या दोन संख्या पुढच्या विचारात घेतल्या 10/15. उत्तर किती येतं? 5 2 10, 5 3 15. मला सांगा हे समान आहे का? हे समान नाही. मग हे पण येईल का? प्रमाणात नाही. मग प्रमाणात पर्याय क्रमांक किती उत्तर येतं? पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नीट व्यवस्थित समजून घ्या. प्रमाणात संख्या काढायच्या असतील तर त्या प्रमाण आपण कशाला म्हणतो? प्रमाण म्हणजे गुणोत्तराच्या समानतेला काय म्हणतो आपण? प्रमाण असे म्हणतो. बरोबर ना? मग इथं मी पर्याय क्रमांक 2 मधले दोन संख्यांची काय केलं? गुणोत्तर काढलं. त्यांचं गुणोत्तर समान आलं म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे हे सांगितलं. जसं की 4/8 या दोघांचा सुरुवातीला विचार केला, नंतर 8/16 या दोघांचा विचार केला. उत्तर 4 1 4, 4 2 8. उत्तर 8 1 8, 8 2 16. समान उत्तर आलं आणि या समानतेलाच काय म्हणतात? प्रमाण म्हणतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, बहुतांश मुलांचे प्रमाण म्हणजे काय ही कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे असे एक साधे सोपे प्रश्न जे परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरं चुकतात. त्यासाठी बारीक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. प्रत्येक कन्सेप्ट आपण क्लिअर करतो आहोत. त्यासाठी तुम्ही अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती मी सोमनाथ नावाचा जो माझा रेफरल कोड आहे हा कोड नक्की तुम्ही यूज करा. SOMNATH. नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता क्षणी तुम्हाला त्याचा फीसमध्ये बेनिफिट देखील होईल आणि माझे चांगले लेक्चर्स तुम्हाला पाहता येतील. जर तुम्हाला मला फॉलो करायचं असेल तर सोमनाथ DEVKAR सोमनाथ देवकर या नावाला फॉलो करा. सबस्क्राईब देखील करा. निश्चितपणे तुम्ही प्ले स्टोअर मध्ये जाऊन आपलं अनअकॅडमीचं लर्नचं तर ऍप्लिकेशन घेतलेलंच आहे, तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही MPSC या घटकामध्ये जाऊन माझं नाव सोमनाथ देवकर सर्च करा, फॉलो करा. तुम्हाला नक्कीच माझे गणिताचे व इतर विषयांचे अगदी साध्या सोप्या आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक विषयाचं नॉलेज नक्की देण्याचा मी प्रयत्न करत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. पर्याय क्रमांक 6 स्क्रीनवरती प्रश्न उपलब्ध झाला. काय विचारतोय बघा प्रश्न. 3 12 9 चे कसलं पद विचारले? चतुर्थ पद. चतुर्थ म्हणजे चौथं पद. बरोबर ना? मग याच्या अगोदर एक प्रश्न आपण अशा स्वरूपाचा पाहिलेला होता पहा, चतुर्थ प्रमाणपद काढण्याचा. मग चतुर्थ प्रमाणपद काढण्याचा प्रश्न आपण काय सांगितलं तुम्हाला? हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद, चतुर्थ पद माहित नाही म्हणून आपण x मानलं. म्हणजे ह्याचे उत्तर काढायचे आपल्याला, x ची किंमत. मग काय सांगितलं होतं रे चतुर्थ प्रमाणपद काढण्याचा फॉर्म्युला? मधल्या दोन पदांचा गुणाकार 12 गुणिले 9 बरोबर अंत्य पदांचा गुणाकार. अंत्य म्हणजे पहिलं आणि शेवटचं. क्रिया करू. 12 गुणिले 9 हे गुणाकारातलं 3 बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यानंतर भागाकारात येईल. बरोबर कोण शिल्लक राहिलं रे? x शिल्लक राहिलं. 3 1 3, 3 3 9. मग 12 गुणिले 3 बरोबर 12 3 36 बरोबर x. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर? 4 नंबर. म्हणजे चतुर्थ प्रमाणपद, तृतीय प्रमाणपद, मध्यम प्रमाणपद ही पद आहेत जे की मध्यम प्रमाणपद म्हणजे मधल्या संख्येचं उत्तर काढायचं. मधली दोन संख्या दिल्या जातात आणि मध्ये प्रश्नचिन्ह दिलं जातो. मग त्या मध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? जर दोन संख्येच्या मधली संख्या काढायची असेल त्याला मध्यम प्रमाणपद म्हणतात. 3 संख्या देऊन चौथी संख्या तुम्हाला विचारली असेल त्याला चतुर्थ प्रमाणपद म्हणतात. आतापर्यंत आपण चतुर्थ प्रमाणपद कसं काढायचं हे शिकलेलो आहोत. तर चतुर्थ प्रमाणपद काढत असताना काय सांगितलं? मधल्या या दोन संख्यांचा गुणाकार करा आणि शेवटी या शेवटच्या दोन संख्यांचा म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या अंत्यपदांचा म्हणजे पहिलं आणि शेवटचं जे पद आहे त्यांचा गुणाकार करा, क्रिया करा, तुम्हाला चतुर्थ प्रमाणपद मिळून जाईल. ठीक आहे, चला तर मग पुढचा प्रश्न पाहू.
नीट समजून घ्या. प्रश्न क्रमांक किती आहे? 7. बरोबर ना? 7वा प्रश्न काय आहे? व्यवस्थित समजून घ्या. 3 व 27 या संख्यांचा भूमिती मध्ये काढा. आता भूमिती मध्ये काढा याचा अर्थ असा की मधलं पद काढा. मधलं पद काढा. यालाच आपण मध्यम प्रमाण पद असेही म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? मध्यम प्रमाणपद असेही म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यात आपल्याला मधलं पद काढायचंय. संख्या भूमिती मध्ये, मध्य म्हणजे मधलं. मग पहिली 3 संख्या आहे. भूमिती मध्ये आपल्याला माहित नाही, भूमितीमध्ये मी x आहे असं गृहीत धरलं आणि शेवटची संख्या 27 आहे. मग भूमिती मध्ये काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? लक्षात घ्या. मधल्या पदाचा वर्ग, मधल्या पदाचा वर्ग, मधल्या पदाचा वर्ग, मधलं पद x त्याचा वर्ग केला x चा वर्ग बरोबर अंत्य पदांचा गुणाकार. मग शेवटची 2 पदं आहेत कोणती? 3 आणि पहिलं आणि शेवटचं 27. 3 गुणिले 27. मग काय क्रिया येतात बघा. x वर्ग बरोबर 27 त्रिक 81. मग x बरोबर हे वर्ग काय होतं? x ची किंमत काढायची. मधलं पद आपण x गृहीत धरलंय, या x ची किंमत काढायची आहे. मग हे वर्ग काय होतं? कॅन्सल होतं. आणि इथं एक नियम लक्षात ठेवा, एखाद्या चलाचा वर्ग जर कॅन्सल होत असेल केला असेल तर त्याच्या पुढे जी संख्या दिलेली असते तिचं वर्गमूळ लिहावं लागतं. मग मला सांगा x बरोबर किती आलं रे? 9. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर आहे? 1. यालाच आपण भूमिती मध्येला याला आपण मध्यम प्रमाणपद असंही म्हणतो. म्हणून समजून घ्या, आपल्याला 3 व 27 चा भूमितीमध्ये किती मिळाला? 9 मिळाला. भूमितीमध्ये काढताना पुन्हा एकदा समजून सांगतो, मधल्या पदाचा वर्ग 3, मधलं पद x आणि शेवटचं पद 27. मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्य पदांचा गुणाकार. मग पुढे मधलं पद x मानलेलं आहे, x ची किंमत काढायची तर वर्ग कॅन्सल होतो. मग वर्ग कॅन्सल झाल्यानंतर बरोबर चिन्हाच्या पुढच्या संख्येचं वर्गमूळ काढावं लागतं. अशा पद्धतीनं भूमितीमध्ये किंवा याच्याऐवजी हा शब्द प्रयोग तुम्हाला इथं केला जाऊ शकतो. भूमितीमध्येच्या ऐवजी कोणता? मध्यम प्रमाण पद काढा. मध्यम प्रमाण पद काढा. मग त्यावेळेस देखील तुम्हाला मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्य पदांचा गुणाकार हाच फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. ठीक आहे? ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 इथं विचारलाय पहा. 9x 25 या संख्या प्रमाणात आहेत तर x ची जागा कोणती? x च्या जागी कोणती संख्या येईल? म्हणजे x कुठला संख्या आहे? कितव्या क्रमांकाचा आहे रे? दुसऱ्या क्रमांकाचा. एकूण संख्या किती येतो? 9 1 आहे, x 1 आहे आणि 25 1 आहे. अशा मिळून किती संख्या आहेत? 3 संख्या आहेत. मग त्या 3 संख्यामध्ये मधली जी संख्या आहे त्या मधल्या संख्येचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. मग मधली संख्या कोणती आहे? x. मग मधली संख्या म्हणजेच मध्यम प्रमाणपद, मधली संख्या म्हणजेच भूमितीमध्ये. आताच आपण प्रश्न पाहिलेला होता. म्हणून आताचा फॉर्म्युला वापरायचा कोणत्या? मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्य पदांचा गुणाकार. मग मधलं पद x, आपण x ची किंमत काढायची म्हणून मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्यपद, पहिलं पद 9 आणि शेवटचं पद 25 अंत्यपदांचा गुणाकार. आता x ची किंमत काढायची, x ची किंमत काढायची म्हणजे वर्ग कॅन्सल होईल. वर्ग कॅन्सल झाल्यानंतर पुढे या 2 संख्यांचा जो गुणाकार येतो 25 9 किती? 250 बरोबर ना? यांचा गुणाकार किती आला? 250. मग हे वर्ग कॅन्सल झाल्यानंतर पुढच्या संख्येचं काय काढलं जातं? वर्गमूळ काढलं जातं. हा नियम आहे. या अगोदरच्या प्रश्नामध्ये देखील मी सांगितलेलं होतं. मग मला सांगा 225 कोणत्या संख्येचा वर्ग आहे रे? 15 चा वर्ग 225 आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती उत्तर? पर्याय क्रमांक 3 उत्तर. हे पहा, 3 संख्या दिलेल्या असतील. प्रश्न याच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे विचारलेले आहेत. एक मध्यम प्रमाणपद म्हणून काढा असा प्रश्न येईल, किंवा आताच्या प्रश्नासारखा मधली संख्या x दिलेली आहे, x ची किंमत काढा. 3 संख्या दिलेल्या, मग एकूण मधली संख्या आपल्याला x दिलेली, मग याचा अर्थ x ची किंमत काढा म्हणजेच मध्यम प्रमाणपद काढा. किंवा तुम्हाला भूमितीमध्ये काढा असाही शब्द प्रयोग केला जातो. या तिन्हीचाही अर्थ एकच आहे. पुन्हा एकदा सांगतो, मध्यम प्रमाणपद काढा म्हटल्यावरती काय करायचं? मध्यम प्रमाणपद बरोबर मधल्या पदाचा काय करावा लागतो? वर्ग बरोबर अंत्य पदाचा काय करावा लागतो? गुणाकार. या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तरं बरोबर येतात. मध्यम प्रमाणपद शिकलात
चतुर्थ प्रमाणपद शिकलात, प्रमाणात येणाऱ्या संख्या ओळखा, त्या ओळखायच्या कशा तेही तुम्ही शिकलात, गुणोत्तर कशाला म्हणतात व प्रमाण कशाला म्हणतात, याही गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणातल्या आज मी तुम्हाला बेसिक गोष्टी, बेसिकली प्रश्न सांगतो आहे. आणि गुणोत्तर व प्रमाण कशाला म्हणतात हे एकदा डोक्यात व्यवस्थित बसलं तर पुढे आपण या प्रकरणातले जसे जसे लेक्चर्स वाढत जातील तशी तशी प्रश्नाच्या स्वरूपाची काठिण्य पातळी वाढत जाते. आणि प्रश्नाची काठिण्य पातळी वाढत गेली की ज्या विद्यार्थ्यांचा आता जे मी शिकवतो आहे हे बेसिक ज्ञान जर ज्या विद्यार्थ्याकडे असेल त्या विद्यार्थ्याला गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणावरती कितीही अवघड प्रश्न वाटत असेल, दिलेला असेल तरी देखील तो प्रश्न निश्चितपणे समजतो आणि काही सेकंदात ते विद्यार्थी त्या प्रश्नाची उत्तरं सोडवतील. किंवा जर तुम्ही माझ्यासोबत आपल्या या अनअकॅडमी मध्ये जर एकनिष्ठ राहिलात तर ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10 आहे. प्रश्न काय सांगतो पहा. 3, 7, 8, 17 या संख्यामध्ये कोणती संख्या मिळविली असता त्या संख्या कशा येतील, प्रमाणात येतील. आता प्रमाण म्हणजे काय रे? प्रमाण म्हणजे गुणोत्तराचं संक्षिप्त रूप करून ते संक्षिप्त रूप जर समान येत असेल तर त्या समानतेला आपण प्रमाण असं म्हणतो, हे सांगितलेलं होतं. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये 3 आणि 7 ही पहिली संख्या, नंतर 8 आणि 17 ही दुसरी संख्या. आता या 3 मध्ये आणि 7 मध्ये, या 8 मध्ये आणि या 17 मध्ये कोणती एकच संख्या मिळवल्यानंतर त्यांचं गुणोत्तर काढल्यावरती येणारं उत्तर समान असेल तरच आपण त्याला प्रमाण असं म्हणू. आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आपण ठेवू. इथं पर्याय क्रमांक 1 2 घेतलं, इथं 2 घेतलं. मग इथं पुढच्या संख्येमध्ये पण आपल्याला 2 2 अधिक करावं लागेल. मग याचं उत्तर किती येतं? 5/9. 5/9 याचं उत्तर किती येतं रे? 10/19. मग याचं उत्तर 10/19 येतं. मग मला सांगा 5/9 आणि 10/19 हे दोन संख्या ज्या आहेत, जे संक्षिप्त रूप करून उत्तर आलेलं आहे ते गुणोत्तर हे समान आहे का हो? समान नाही. म्हणून आपल्याला 2 जर आपण या ठिकाणी घेतलं तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं काय होतंय? चुकतं आहे. ठीक आहे. तर चला, तर आता काही प्रश्न असे असतात की पर्यायकट पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरं लवकर येतात. आता एक्स पद्धतीने पण हा प्रश्न सुटतो, पण तो प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे वेळ जास्त लागतो. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला काही सेकंदामध्ये प्रश्नांची उत्तरं द्यावयाची आहेत. मग काही प्रश्नांची उत्तरं ही एक्स पद्धतीनं काढत बसण्यापेक्षा पर्यायकट पद्धतीनं लवकर निघतात. म्हणून मी ज्या पद्धतीनं कमी वेळेमध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर येईल त्याच स्वरूपाचे प्रश्न मी तुमच्या समोर तुम्हाला सोडून देत आहे. ठीक आहे. चला, पहिली संख्या 3, नंतर 7, पुढे 8 आणि 17. याच्यामध्ये पर्याय क्रमांक हे दुसरा ऍड करू. 3, याच्यात पण 3, याच्यात पण 3, याच्यात देखील 3. किती आलं? 6/10. आणि इकडे किती आलं? 8 आणि 2 11/20. याचं संक्षिप्त रूप केलं 2×6 आणि 2×5 3/5 येतं. याचं संक्षिप्त रूप होत नाही, 11/20 आहे असंच येतं. मग मला सांगा या संख्यामध्ये जर 3 आपण घेतलं तर प्रमाणात येते का? प्रमाणात येत नाही. ठीक आहे. मग आता पुढे जो पर्याय क्रमांक 4 आहे, 3/7 मध्ये 4 मिळवूयात, बरोबर 7/11 झालं. पुढे 8/17 मध्ये 8/17 मध्ये 4 मिळवूयात, उत्तर 12/17 आणि 4 बरोबर 21. मग याचं 3×12 3×7=21 हे रूप येतं. मला सांगा संख्या प्रमाणात येतात का? संख्या प्रमाणात येत नाहीत, कारण याचं उत्तर 7/11, याचं उत्तर 4/7 आलेलं आहे. मग आता जो शेवटचा पर्याय आहे तो आपल्याला टॅली करावा लागेल. 3/7 बरोबर आणि 8/17 बरोबर. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 अधिक करूयात आपण. 1 नंबर 1 आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी 3 आणि 1 4 आणि 7 आणि 1 8 बरोबर. 4×1=4, 4×2=8 हे उत्तर आलं. आता याच्यामध्ये 8 आणि 1 बरोबर 9 आणि 17 अधिक 1 बरोबर 18. याचं उत्तर किती येतं? 9×1=9, 9×2=18. मला सांगा गुणोत्तराचं संख्यांचं गुणोत्तर केलं, काढलं
गुणोत्तर म्हणजे संक्षिप्त रूप करून 1/2 आणि इथं देखील 1/2 उत्तर आलेलं आहे. मग मला सांगा या संख्या प्रमाणात आहेत. मग प्रमाणात आहेत म्हटल्यावरती पर्याय क्रमांक किती उत्तर आलं? पर्याय क्रमांक 4 उत्तर आलं. पहा पुन्हा एकदा मी हे सांगतो, आपल्याला याच्यामध्ये प्रमाणातील संख्या काढायच्या आहेत. मग मूळच्या संख्या 3, 7, 8, 17 दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये किती अधिक केलं? त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 1 अधिक केलं आणि 1 अधिक केल्यानंतर 4/8 व 9/18 संख्या आल्या आणि त्यांचं संक्षिप्त रूप केलं तर संक्षिप्त रूप त्यांचं 1/2 आणि 1/2 आलं. दोन्हीही उत्तरं कशी आली? समान आली. म्हणून त्या समानतेला आपण काय म्हणतो? गुणोत्तराच्या समानतेला आपण काय म्हणतो? प्रमाण म्हणतो. म्हणून आपलं या प्रश्नामध्ये उत्तर पर्याय क्रमांक किती आलं? 4. हे व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे, पुढचा प्रकार पाहू आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे. काय प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 5, 7, 9, 13 या संख्यामधून कोणती संख्या वजा करावी? या संख्यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे या संख्या प्रमाणात येतील? आताच्याच प्रश्नासारखा आहे. याच्यामध्ये देखील आपल्याला एक पद्धतीने प्रश्न सोडवता येतो. मी तुम्हाला हे सांगतोय, त्याच्यात वेळ जास्त जातो. याच पद्धतीने आता जसं मी सांगितलं त्याच पद्धतीने आपण प्रश्न सोडूयात. चला, पहिली संख्या 5 आहे, नंतर 7 आहे, बरोबर, नंतर 9 आहे, पुढे 13 आहे. आता याच्यातून कोणती संख्या वजा करावी? चला, पर्याय क्रमांक 1 वापरू आपण. -1 याच्यातून पण -1 वजा काय करावं लागेल? -1. मी काय केलं? प्रत्येक संख्येमधून काय केलं? 1 वजा केलं. ठीक आहे, चला इथं 7 होतं, 7 वजा 1. चला वजा केलं, किती उत्तर येईल रे? 4. 5 मधून 1 गेले 4, 7 मधून 1 गेले 6. याचं संक्षिप्त रूप बे 2 4 बे 6. उत्तर किती आलं? 3 2/3. आता याचं उत्तर किती येतं पहा. 9 मधून 1 गेले 8 शिल्लक राहतात. 13 मधून 1 गेले 12 शिल्लक राहतात. संक्षिप्त रूप करू. 4 2 8 आणि 4 3 12. उत्तर किती आलं रे? 2/3. मला सांगा गुणोत्तरातून पहिल्या ज्या मूळ संख्या होत्या त्याच्यातून कोणता अंक वजा केल्यावरती आलेल्या संख्यांचं गुणोत्तर हे समान येतं, तर त्या संख्यातून 1 वजा केल्यानंतर त्या संख्यांचं जर आपण गुणोत्तर काढलं तर ते गुणोत्तर किती येतं? 2/3 व 2/3 या कशा आहेत? संख्या समान आहेत. म्हणून याला आपण प्रमाणात असे म्हणतो. याला आपण काय म्हणतो? प्रमाणात असे म्हणतो. अशा पद्धतीनं तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरं पर्यायकट पद्धतीनं काढणं खूप सोपं आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्ही अशा प्रश्नांची उत्तरं काढा. जर एक पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो गेलात तर निश्चितपणे त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो. काही विद्यार्थ्यांना अपेक्षा असते की ठीक आहे, चला एक पद्धतीने काढून दाखवा बरं. मग मला एक म्हणायचं आहे, आपण इथं शिक्षकाचं टॅलेंट पाहायला आलेलो नाहीये, आपण इथं शिक्षकांकडून शिकायला आलेलो आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिकपणे कोणताच शिक्षक कोणत्या विद्यार्थ्याचं नुकसान करण्यासाठी शिकवत नसतो. त्यासाठी शिक्षकानं सांगितलेल्या गोष्टी आपण निश्चितपणे आचरणात आणणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे आपण त्या गोष्टी आचरणात आणल्या तर आपण कमी कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेस होऊ शकतो. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहू. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. असे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत. पहा प्रश्न काय आहे. 5 5 7 आणि x 14 असेल तर एक्सच्या जागी कोणती संख्या येईल? म्हणजे याचा अर्थ असा की या संख्या ज्या दिलेल्या आहेत या संख्या प्रमाणात आहेत. गुणोत्तर दिलेलं आहे पहिल्या 2 संख्यांचं आणि नंतरच्या 2 संख्यांचं. आणि बरोबरचं चिन्ह काय सांगतं? जेव्हा एखाद्या 2 समीकरणाच्या मध्ये बरोबरचं चिन्ह आलेलं असतं तेव्हा ते बरोबरचं चिन्ह हे सांगतं त्या समीकरणाच्या डावीकडील त्या समीकरणाच्या उजवीकडील समीकरणांच्या किमती समान आहेत. दोन्हींच्याही व्हॅल्यू समान आहेत. हे कोण दर्शवतं? हे इज इक्वल टू म्हणजे की बरोबरचं जे चिन्ह असतं ते बरोबरचं चिन्ह सांगतं दोन्हीही समीकरणांच्या किमती समान आहेत, दोन्हीही समीकरण स्थिर आहेत. तसं या प्रश्नामध्ये 5/7 बरोबरचं चिन्ह दिलेले x 5/7 बरोबर x 14 म्हणजे दोन्ही समीकरणांच्या किमती कशा आहेत? समान आहेत. हे कोण सांगतं? हे बरोबरचं चिन्ह सांगतं.
तर असं असेल तर या x ची किंमत किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, दोन गुणोत्तर दोन संख्यांचे दिलेले आहेत. पहिल्या संख्यांचे दोन संख्यांचे 5-7 गुणोत्तर दिलेलं आहे, दुसऱ्या संख्यांचे 1-14 गुणोत्तर दिलेलं आहे. अशी दोन गुणोत्तर दिलेली असतील तेव्हा या गुणोत्तराची मांडणी अशा पद्धतीने 5/7 5-7 म्हणजेच 5/7 अशा पद्धतीने देखील मांडणी आपण करू शकतो. मग याच्यामध्ये मी मांडणी केली. प्रश्न असा आहे 5-7 बरोबर 1/14, तर या x ची किंमत काढायची, म्हणून याची मांडणी आपण 5/7 बरोबर x/14 अशी करू शकतो. मग ठीक आहे, कोणाची किंमत काढायची? x ची, म्हणून तिरकस गुणाकार याच्यामध्ये होत असतो. कसला गुणाकार? तिरकस. म्हणजे या x न 7 ला गुणलं जातं, या 5 न 14 ला गुणलं जातं, याला आपण तिरकस गुणाकार असं म्हणतो. म्हणजे क्रिया काय होतील बघा, 5 × 14 बरोबर x/7. मग पुढे 5 × 14 हे गुणाकारातलं 7 बरोबर चिन्हाच्या डावीकडे येताना अंशातलं छेदात येतं, बरोबर तुमचं x शिल्लक राहिलं. ठीक आहे, क्रिया करा. 7×1 7, 7×2 14, कोण शिल्लक राहिलं रे? 5 × 2, मग 5×2 10 बरोबर किती? x. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 10. म्हणजे उत्तर किती आहे रे? 10. पर्याय क्रमांक 2. आता बघा, या संख्या प्रमाणात येतात का? बरोबर ना, उत्तर आपल्याला मिळालं. जरा थोडा विचार करू. संख्या कोणत्या सांगितलेल्या आहेत? संख्या 5-7 बरोबर 1/14. मग x ची किंमत किती आली हो? x ची किंमत 10 आलेली होती. मग मी असं 5/7 आणि पुढे हे x ची किंमत 10/14. संख्या प्रमाणात आहेत का पहा. 5/7 चं संक्षिप्त रूप होत नाही, म्हणून ते 5/7 आहे असं आपण घेतलं. बरोबर ना? बरोबर. 10/14 चं संक्षिप्त रूप होतं का? बघा, 2×5 10 आणि 2×7 14. किती आलं रे उत्तर? 5/7. 5/7 म्हणजे या वरच्या संख्या कशा आहेत? वरच्या संख्या प्रमाणात आहेत. प्रमाण म्हणजे गुणोत्तराचं संख्यांचं संक्षिप्त रूप केल्यानंतर जी उत्तरं येतात ती उत्तरं जर समान असतील तर त्याच समानतेला प्रमाण असं म्हणतात. याचाच अर्थ असा, गुणोत्तराच्या समानतेला प्रमाण असं म्हणतात. हे मी वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहे. अशा पद्धतीचे प्रश्न बेसिकली तुमच्या गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणात विचारले जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न असा आहे, राम व श्याम, राम आणि श्याम यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. किती रे? 3/4. तर त्यांच्या वयांची बेरीज 56 येत असेल तर त्यांच्या वयातील फरक किती असेल? बघा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न जर समजला नाही आपल्याला तर प्रश्नाचा क्रिया काय कराव्यात हेच कळत नाहीये. त्यासाठी आधी प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे आणि प्रश्न समजला की तुम्हाला क्रिया करता येणार आहे. त्यासाठी अगोदर प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा. प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर काय क्रिया करायच्या आहेत हे तुम्हाला ऑटोमॅटिक समजतं. त्यासाठी प्रश्न वाचून समजून घेणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी गडबड करतात, गोंधळ करतात की बुवा हे असं केल्यावरती तसं होतं आणि गोंधळात ते फसतात आणि प्रश्नाचं उत्तर चुकतं. त्या पद्धतीनं आपल्याला जायचं नाहीये. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. इथं किती जण आहेत? इथं 2 जण, राम आणि कोण? श्याम. त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेले? 3/4. गुणोत्तर म्हणजे काय? संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप. मग मी म्हटलं इथं राम आणि इथं श्याम या दोघांच्या वयांचं गुणोत्तर किती आहे? 3/4. आणि त्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे रे? त्या दोघांच्या वयांची बेरीज ही किती आहे? बेरीज 56 येते. मग हे जे गुणोत्तर दिलेलं असतं ना, या गुणोत्तराच्या बेरजेनं काय करायचं? त्यांची जी एकूण बेरीज त्यांच्या वयाची आहे त्या बेरजेला भागायचं असतं. मग 56 या दोघांची बेरीज किती येते रे? 7 बरोबर 7×1 7, 7×8 56. एक हिस्सा किती ह्याचा निघाला? 8 ह्याचा. मग रामचं जे वय आहे त्याचं गुणोत्तर किती रे? 3 आहे आणि श्यामचं किती आहे? 4. मग एक हिस्सा किती याचा निघाला? 8 ह्याचा. म्हणून डायरेक्ट याला 8 न गुणायचं, 8×3 24 आणि याला देखील 8 न गुणायचं, 8×4 32. म्हणजे रामचं वय हे किती मिळालं? 24 वर्ष आणि श्यामचं वय किती आहे? 32 वर्ष. मग मला सांगा, त्यांच्या त्या दोन्ही जणांच्या वयातील काय विचारलेलं आहे? फरक विचारलेला आहे. मग मला सांगा 32 - 24 बरोबर किती उत्तर येते रे? 8.
म्हणजे या ठिकाणी त्या दोघांच्या वयातील फरक हा किती वर्षाचा आहे, तर पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं. दोघांच्या वयातील फरक हा किती वर्षाचा आहे, 8 वर्षाचा आहे. आता दोघांच्या वयांची बेरीज किती सांगितली होती व त्यांनी 56. मग दोघांचं मी वय काढलं. रामचं वय इथं 24 निघालं आणि श्यामचं वय किती निघालं, 32. 24 अधिक 32 बरोबर किती आलं रे, 56. म्हणजे वयाची बेरीज पण 56 बरोबर आली. मग मला सांगा आपल्या प्रश्नाचं उत्तर अचूक किती आहे, 8. म्हणजे पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. घ्या स्क्रीनवरती उपलब्ध झाला प्रश्न. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. प्रश्न काय सांगतो बघा. रवी आणि विकास यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9 आहे. जर त्यांच्या वयाची बेरीज किती 80 वर्ष असेल, बेरीज 80 असेल, तर विकासचे वय किती. बघा रवी आणि दुसरा कोण आहे, विकास. या दोघांच्या वयाचं गुणोत्तर 11:9 दिलेलं आहे आणि त्या दोघांच्या वयांची बेरीज ही किती दिलेली आहे, या दोघांच्या वयांची बेरीज ही किती दिलेली आहे, 80 दिलेली आहे. मग इथं रवी आणि पुढे कोण, विकास. बरोबर ना हो. चला रवीचं किती गुणोत्तर 11 आणि विकासचं गुणोत्तर किती आहे 9 आणि दोघांच्या वयांची बेरीज किती आहे 80. बेरीज सांगितल्यामुळे या गुणोत्तराची बेरीज करायची. 9 आणि 11 आणि 9 बरोबर किती येतं 20. त्यांच्या बेरजेनं त्या दोघांची बेरीज, वयाची बेरीज जी आहे त्याला भागायचं. बरोबर 20 × 20, 20 × 80. एक हिस्सा बाजूला येतो आणि एक हिस्सानं रवीच्या गुणोत्तराला गुणा. रवीचं वय 11 × किती झालं 44 वर्षे. नंतर विकासला देखील यानंच गुणायचं आणि विकासचं वय किती झालं 9 × 36. मग मला सांगा कुणाचं वय विचारलंय रे, वय विचारलेलं आहे विकासचं. विकासचं वय किती आलं, विकासचं वय मिळालं किती 36. पर्याय क्रमांक किती उत्तर, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ठीक आहे, तर समजून घ्या इथं वयांची बेरीज दिलेली आहे का वयातील फरक दिलेला आहे, वयाची बेरीज दिलेली आहे. म्हणून मी गुणोत्तराच्या बेरजेनं त्यांच्या वयाच्या बेरजेला भागलं, एक हिस्सा बाजूला निघाला आणि त्या एका हिस्स्यानं त्यांच्या गुणोत्तराला गुणलं. गुणोत्तराला गुणल्यानंतर त्यांचं वय काय झालं आपल्याला मिळालं. याच्यामध्ये जर त्यांच्या वयातला फरक दिला असता तर त्यांच्या गुणोत्तराचा फरक तुम्हाला काढावा लागला असता आणि त्या फरकानं त्या दोघांच्या वयाच्या बेरजेला भागून एक हिस्सा उत्तर आला असतं आणि त्या हिस्स्यानं त्यांच्या गुणोत्तराला गुणावं लागलं असतं. त्यांचं जे काय प्रश्नात विचारलेलं आहे त्या प्रश्नाचं निश्चितपणे तुम्हाला उत्तर काढता आलं असतं. ठीक आहे, चला पुढचा आणि आपण शेवटचा प्रश्न पाहूयात. याच्यामध्ये शेवटचा प्रश्न कोणता दिलेला आहे, शेवटचा प्रश्न आहे एक मिनिट. ठीक आहे, हा 15वा प्रश्न आहे. तो कोणता रे, खुर्ची व टेबल यांच्या कशाचं किमतीचं गुणोत्तर विचारलेलं आहे. किती गुणोत्तर दिले 3:7 दिलेलं आहे. मग त्याच्यात किंमत कुणाची दिली, खुर्चीची, तर कुणाची विचारली, टेबलाची. मला सांगा ही खुर्ची आणि हा टेबल यांचं गुणोत्तर 3:7 आहे. मग किंमत कुणाची दिली, खुर्चीची दिलेली आहे. खुर्चीची किंमत किती दिली 189 रुपये. तर टेबलाची किंमत काढा. मग मी अशी त्रैराशिक टाकेल. 3 हिस्से म्हणजे 189 रुपये, तर 7 हिस्से बरोबर किती रुपये. 7 हिस्से कुणाचे आहेत, टेबलाचे, म्हणून 7 हिस्से बरोबर किती रुपये. तिरकस गुणाकार करत असतात. 7 गुणिले 189 छेद 3, 3 × 1 = 3, 3 × 6 = 18, 3 × 3 = 9. 7 गुणिले 63, 7 × 3 = 21, हातचे 2 आले, 7 × 6 = 42 आणि 2 = 43. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक किती उत्तर, 7 × 6 = 42 आणि हातचे 2, 42 आणि 2 किती आलं 44, 441. पर्याय क्रमांक किती उत्तर आलं, पर्याय क्रमांक 2 उत्तर आलं. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीनं गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणातले काही प्रश्न जे आपले शिल्लक आहेत ते आपण पुढील लेक्चरला पाहणार आहोत. पण तत्पूर्वी लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या लेक्चरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझा कोड यूज करायचा असेल तर SOMNATH हा कोड आपण यूज करू शकतात. हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे चांगले दर्जेदार लेक्चर आपल्या अनअकॅडमीच्या
प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि तुम्हाला जर मला फॉलो करायचं असेल तर हे सोमनाथ SOMNATHDEFIKAR या नावाला जर आपण सबस्क्राईब केलं तर निश्चितपणे तुम्ही मला पाहू शकतात. फॉलो करा, माझ्या लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या तासिकेमध्ये. थँक्यू सो मच.